लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रियांच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणारे अजित पवार आता कर्जत जामखेडची जागा सोडण्याच्या तयारीत आहे। ही जागा महायुतीत अजित पवार गट लढवण्याची शक्यता नसल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे। आरक्षणाची मर्यादा 50% 75% वाढवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका राष्ट्रपचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे। अकोल्यातल्या अकोट शहरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला। बालाजी अपार्टमेंटमध्ये चोरी करताना इतर सर्व फ्लॅटचे बाहेरून कडी लावत असताना सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले। 3 चोर बालाजी अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आले। अकोट शहर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत। विशाळगडावर जो प्रकार घडला त्या प्रकाराबाबत राजकारण्यांनी आपल्याला जबाबदार धरले। या गोष्टीचे आपल्याला खूप वाईट वाटले। 8 रात्र आपल्याला झोप आली नाही आणि अशी प्रतिक्रिया युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे। विशाळगडावर हिंदू मुस्लिम दोघांचीही अतिक्रमणे होती। छत्रपतींना संरक्षण देणारा किल्ला दुर्गंधी अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेतला, मात्र आपण तिथे पोहोचण्यापूर्वीच नको तो प्रकार घडलाय, ज्यामधून 2 समाजात गैरसमज निर्माण झाले आणि आपल्यावर शंका घेण्यात आली। याचं दुःख म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे। लोणावळ्यात कुसगाव येथे घरासमोर उभी असलेली इलेक्ट्रिक स्कूटीने अचानक पेट घेतला। ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच घराबाहेर ठेवलेले वॉशिंग मशीन, कपडे आणि इतर सामान जळून खाक झाले। आगीच्या उष्णतेमुळे घरातील टीव्ही आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खराब झाल्या आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। आपल्या कामाचे तास पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आपण आता विमान उडवणार नाही असा पवित्रा वैमानिकाने घेतल्याचा फटका पुणे ते बंगळुरू विमान प्रवाशांना बसला। यामुळे जवळपास 5 तासांच्या विलंबाने विमानाने उड्डाण केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला। गेल्या आठवड्यात पुण्याहून बंगळुरूला मध्यरात्री 12:45 जाणाऱ्या विमानामध्ये प्रवाशांना प्रवेश देण्यात आला। बराच वेळ विमानाने उड्डाण केले नाही, त्यानंतर प्रवाशांनी केबिन कर्मचाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली। थोड्या वेळाने वैमानिक विमानात आला आणि त्याने कॉकपिटचा दरवाजा बंद करत आपल्या कामाचे तास हे पूर्ण झाल्याचं सांगत उड्डाण करणार नसल्याचं सांगितलंय। श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने खास थायलंडहून मागवण्यात आलेल्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। 30 कलाकारांनी सलग 3 दिवस महाद्वारासमोर फुलात साकारलेल्या गरुड मारुती रथासह तुळजाभवानी देवीचे महाद्वार, सिंह गाभारा, जिजाऊ महाद्वार आणि उपदेवतांची मंदिरे आकर्षक सजवली आहेत।